आज आपण डाएट फूड करूया। सगळे उकडलेल्या भाज्या म्हणजे कडधान्य, उकडलेले कडधान्य घ्यायचं आणि त्याचं मिक्स करून डाएट फूड करायचं। त्याने तुमची चरबी वाढत नाही, पण पोट मात्र गच्च भरलं जातं। तुम्हाला फिरायला वगैरे वेळ मिळाला नाही तरी तुमची चरबी वाढणार नाही, उलट तब्येत चांगली राहील। कारण त्यात आपण जे पदार्थ घालणार आहोत ते सगळे शरीराला पोषक आणि चांगलेच आहेत। हे दाखवते तुम्हाला। मी उकडलेला मका घेतलेला आहे, उकडलेली मटकी आहे, गाजर थोडं खिसून घेतलेलं आहे, टोमॅटो, कोथिंबीर, उकडलेले मूग घेतलेले आहेत, कांदा आणि हे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि हे आलं घेतलेलं आहे आणि काळं मीठ, थोडासा चाट मसाला आणि थोडंसं चवीला म्हणून तांबडं तिखट घेणार आहे आपण। आता आपण सुरू करूया। आता याच्यामध्ये मी हे मक्याचे दाणे घेतले। मक्याचे दाणे भाजून घेतले तरी चालतात, तसं काही नाहीये, उकडून घेतले तरी चालतात। त्याच्यात पाणी येऊन द्यायचं नाही कशामध्ये, सगळं उकडून घेतलेलं आहे, त्यामुळं सगळं पचायलाही सोपं जातं आणि खायलाही चवीला चांगलं लागतं, जास्त चावावं लागत पण नाही। हे हिरवे मूग आहे, सगळ्याला इंग्लिशमध्ये प्राऊड्स म्हणतात, कारण मोडाचे कडधान्य। हे गाजर खिसलेलं आहे बारीक, त्यात टोमॅटो घेते घालून, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, थोडंसंच आलं घ्यायचं बरं का, जास्त आलं घ्यायचं नाहीये। हे आलं आणि लिंबाचा रस हे मिळून पाचक तयार होतं, ह्याने अन्न पचलं जातं। हे अर्ध्या लिंबाचा रस आणि पांढरं मीठ असलं किंवा नसलं तरी आपलं काळं मीठ आहे घालायचंय, कारण काळं मीठ सगळ्यांकडे असतं असं काही नाहीये, म्हणून मग पांढरं वापरलं तरी। आता मी काळं मीठ वापरते, हे थोडंसं घालून घ्यायचंय, थोडंच वापरायचंय कारण आपण चाट मसाला वापरणार आहे। चाट मसाल्यामध्ये थोडासा खारट आंबटपणा असतो। हे चाट मसाला घालायचा ह्याच्यात आणि चवीपुरतं थोडंसं, नेहमीपेक्षा कमी तिखट घालायचंय, थोडंसं तिखट घातलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। जे जिमला वगैरे जातात की नाही, योगासन वगैरे करतात, त्यांना हे डाएट फूड चांगले आहे, कारण ते योगासन जिम मध्ये जाऊन आलं की भूक लागते, मग आपण काहीच जास्त फॅट्स खातो, मग ते फॅट्स खायचं नाहीये, त्यामुळे आपल्याला हे असं डाएट फूड करायचं आणि खायचंय। हे आपलं अशा पद्धतीने डाएट फूड तयार झालेलं आहे। ही एक प्रकारची कोशिंबीर पण तयार होते आणि हे पोटभरीला पण होतं। हे आपण डब्याला नेऊ शकतो, शाळेत